काय पत्ता लागला कियाराचा? नाही रे, मी पण खूप शोधायचा प्रयत्न केला यार, काही कळतच नाहीये. आणि असं होणार नाही रे, कियारा मला कॉन्टॅक्ट करणार नाही असं शक्यच नाहीये. मला भलतीच शंका वाटायला लागली यार, तिचं काही बरं वाईट आय नो, पण तिला शोधलं पाहिजे पंग्या. आता हे सगळं असह्य झालंय मला. मला कळतच ते मी सगळं कसं हँडल करू. मी इथे अडकत चाललोय यार, हातपाय चालवता येत नाहीये. हे बघ, काही करू, तिला शोधू. तुला काही जरी क्लू लागला तर मला लगेच कळव. ओके, बाय. माई खंबीर उभ्या होत्या तोपर्यंत जाणवलंच नाही की घरातल्यांना एकत्र ठेवण्यासाठी, सगळ्यांची मनं राखण्यासाठी खूप काही करावं लागतं. आता इतरांबरोबर माईंनाही कधी नव्हे ती सपोर्टची गरज आहे. नाही, काहीही करून मला पुन्हा माझं घर हसतं खेळतं व्हायला हवंय. मलाच काहीतरी करायला हवं. या वादळाने माई आणि अण्णा पुरते मोडून पडायच्या आत करायला हवंय. देवा, शक्ती दे रे बाबा. कुणीही काहीही म्हटलं तरी अमृताला परत आणणं हा एकच उपाय आहे आणि ते काम मलाच करायला हवं. हा बोल ग. मी इथे बाहेर आले, घराच्या बाहेर हिरवळीवर येऊन उभी आहे, फोनवर बोलायला सगळ्यांपासून लपवून. नाही, घरात लोकांची आता वर्दळ सुरू झाली आहे ना, सांत्वन करण्यासाठी. सुधा, नाही नाही, अण्णा ठीक आहे ते माहितीये का मला, पण तुमची नवीन सून का पळून गेली हो लगेच? म्हणजे अक्षयचं काही प्रकरण आहे ते तिला कळलंय का? का तुम्ही काय तिला त्रास दिलात? काय झालंय काय नेमकं? अशा 10,000 लाखो प्रश्नांची उत्तरं द्यायला आहे कोण या घरात? मी आणि भाग्यश्री. हे सगळं कोण फेस करतंय मृदुला? एकटी मी. सॉरी वसुधा, तुला हे सगळं ऐकून घ्यावं लागतं. नाही, तुझं माझं असं काही नाहीये ग, मी पण घाडगेच आहे. आणि एक बरं, घरात माई नाहीये हे सगळं बघायला आणि ऐकायला. आता अण्णांबरोबर त्यांनाही ऍडमिट करावं लागलं असतं ICU मध्ये. वसुधा, अगं काय बोलतेस तू हे अभद्र? अगं अभद्र काय? घडायचं राहिलं तर बोलायचं थांबू का मी? दिसून पळून गेली. तुझ्या अक्षयच्या आयुष्याचे 3-13 झाले आहे. तुझ्या लक्षात येत आहे का हे? सगळे अब्रू वेशीवर मस्तपैकी टांगले तुझ्या सुनेनी. तरी 10 वेळा सांगत होते, अगं माझी केतकी आहे ग, माझ्या केतकीला घ्या ग सून करून. पण नाही, माझा वचक राहिला असतं की नाही केतकीवर, बरं तिचे संस्कारही उजवेत. पण नाही ग, नाही. माझा ऐकणार कोण? माझी तळमळ कोणालाच कळत नाही. वसुधा, जरा शांत होत. आणि आता जी काही परिस्थिती निर्माण झाली आहे ना, त्यातनं आपल्यालाच मार्ग काढावा लागणार आहे ना. कसा निघणार आहे मार्ग? कसा निघणार आहे? जरा विचार करशील ह्याचा. सून पळून गेलीये, तुझं मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय, खूप बदनामी झाली. आपण पोलीस स्टेशन बघितलं, सगळं झालंय. तुला काय वाटतंय आता काळं कुत्र तरी येईल आपल्या पेढीवर सोनं घेण्यासाठी? राहिले तेवढी अब्रू आणि विश्वास आणि परंपरा? असं काहीही होणार नाहीये. अमृता एकदा का घरी परत आली ना की सगळं नीट होईल बघ. तू बरी आहेस का? तुझ्या डोक्यावर परिणाम झालाय मृदुला? अगं ज्या पोरी पायी हे दिवस आपण बघितले आहेत त्याच पोरीला घरात परत आणायचा विचार करतेस तू? कमाल वाटते मला तुझी मृदुला. ती पळून गेली, ती नाही परत येणार. वसुधा, ती नक्की परत येईल, माझा विश्वास आहे. हे बघ, त्रासाच्या एकदा मुळाशी गेलं ना की सगळेच त्रास संपतात. ती नक्की परत येईल, मी जाऊन तिला घेऊन येणार. अगं अण्णा सुद्धा विचारत होते अमृता परत आलीये का म्हणून. पुन्हा तेच दळण दळतीयस तू मृदुला. अगं ती पोरगी गेली, ती नाही परत येणार. हे बघ वसुधा, मी आत्ता जाऊन तिला घेऊन येणार आणि मला खात्री आहे ती नक्की परत येईल. अगं लग्न झालंय त्यांचं आणि हे बंधन एवढं तकलादू असतं का? येईल ती परत, मी जाऊन तिला घेऊन येणार. आणि एकदा का ती घरी आली ना की सगळं कसं मूळ पदावर येईल बघ. डॉक्टर तुम्हाला बोलवत आहे. वसुधा, मी तुला नंतर फोन करते, डॉक्टर बोलवते. हो हो ठीक आहे. कशाला नंतर तरी फोन करतेस? आणि काय गरज आहे ग तुला त्या अमृताकडे जायची? गेलाय सुंठी वाचून खोकला, बरं आहे की, जाऊ दे की. नाही, मी किती चांगली, मी बघा सगळं कसं व्यवस्थित करते. करा.
रागवलंस ना माझ्यावर? रागा पोटात असल्यापासून लाथा खायची सवय असतेच आईला रे. आई प्लीज, तू आता या नोटवर काय बोलू नकोस माझ्याशी. नाही, तुला माझ्याविषयी काही वाटावं म्हणून मी नाहीच बोलत आहे. आत्ता जी काही परिस्थिती निर्माण झाली आहे ना, त्यातनं बाहेर पडण्यासाठी आपल्याला एकत्र विचार करणं खूप गरजेचं आहे. सगळं दुःख विसरून. त्याच्याने काहीही होणार नाही. सिच्युएशन बदलणार नाहीये त्याच्यामुळे. आणि मला मुळात नाही सगळ्यामध्ये आता इंटरेस्ट घ्यायचाच नाही अजिबात. काय झालं एवढं करून? माझ्या, कियाराच्या आणि अमृताच्या तिघांच्या आयुष्याची माती झाली ना. आणि का झाली? कारण तू मला सांगितलंस, बळजबरी केलीस लग्न करण्यासाठी म्हणून. हे बघ अक्षय, या सगळ्या परिस्थितीला कोण जबाबदार आहे या सगळ्याचे हिशोब ना आपण नंतर करूया. आणि मला सांग, तू आणि अमृता लग्नाआधी जे काही वागलाय, लग्नानंतर जे काही वागताय, ते जबाबदारीने वागताय असं वाटतंय तुम्हाला? मला मान्य आहे, तुमच्याकडून जशा चुका झाल्या तशाच आमच्याकडनंही झाल्या. अरे पण त्या चुकांचे परिणाम कोण भोगतंय? अण्णांची तब्येत बघितलीस ना, माई सुद्धा खचल्या आहेत रे. ह्या वेळेला फक्त अमृताला घरी आणणं हेच महत्वाचं आहे अक्षय. हे बघ, माझा निर्णय झालाय. मी जाऊन तिला घरी घेऊन येणार आहे. मला आता माई आणि अण्णांची तब्येत खूप महत्वाची आहे. आणि ह्या सगळ्या परिस्थितीला ना आपणच जबाबदार आहोत. तेव्हा आपल्याला आता फक्त त्यांचा विचार करायला हवाय. हे बघ, लोकांचे प्रश्न, झालेली बदनामी आणि अण्णांची तब्येत यावर एकच उपाय आहे. आणि माझा निर्णय झालाय. मी जाऊन अमृताला घरी घेऊन येणार. काय म्हणायचं काय अमृतुलाला? अमृता परत आली ना की उत्तर मिळतील ना सगळ्यांना. वाट बघ, उत्तर मिळत आहेत त्याची. वाट बघत बस नुसती. तिची ती बेबी आत्या ढालगज भवानी ती सोडणार आहे त्या अमृताला. या मृदुलाचं ना काय करायचं मला कधी कधी खरंच कळत नाही. संस्कारांचं लेक्चर देते त्या दीड शाण्या प्रभूणींना का, तर त्यांच्या हृदयाला पाझर फुटला पाहिजे. अगं पण मी बसले की इकडे, मी बसली आहे ना, हा डाव मी उधळून लाव. हा चान्स नाही सोडणार मी. बरोबर वेसण घालणार सगळ्यांच्या नाकात. उत्तम संधी दिली देवाने. आता बघाच वसुधाची करामत. गेलं गेलं माई अण्णा, तुमचं राज्य गेलं. आता या राज्याच्या गादीवर ही वसुधा बसणार. माई बोले आणि दुनिया हले. आता झालं इतिहास जमा. आता वसुधा बोले आणि काय ग आई, ते बाहेर ताया मावशी आणि त्यांच्यासोबत कोणीतरी आलंय. मग बाकीची लोक जे दळण दळतायत ना, तेच उत्तर त्यांनाही दे आणि लाव वाटेला. आई, अहो ताया मावशी, तुमच्या ताया मावशी. हा, माझी ताया मावशी आली आहे. काय म्हणते? काही नाही, त्या म्हणत होत्या की लग्नाला यायला जमलं नाही ना, म्हणून खास सुनेला भेटायला आल्यात. सांगायचं नाही का, नवीन सुनबाई पळून गेली बुर्र. सांग. पण आई, त्या असंही म्हणत होत्या की पत्रिकेत लिहिलं होतं ना, आहेर आणू नये. पण सोनमुखासाठी त्या दागिना घेऊन आल्या. बघितलंस, याला म्हणतात माझ्या माहेरची माणसं. आहेर आणू नका लिहिलंय म्हणून रिकाम्या हाताने नाही आले, दागिना घेऊन आले नव्या सुनेला द्यायला. आता नवीन सून दाखवायला पाहिजे, हो की नाही? दाखवते त्यांना. भाग्यश्री, का गो दचकतेस का? मी एवढंच सांगते, मी सूप करून ठेवलंय, ते हॉस्पिटलमध्ये पाठवून दे किंवा नेऊन दे. बरं, घरी कोणी आलं आणि माझ्याबद्दल विचारलं की मी कुठे गेले तर काय सांगणार? ताई मावशीसोबत फिरायला गेलात. अगं नाही ग, देवळात गेले म्हणून सांगायचं. हा, आपल्या घरावर संकट आलंय की नाही, मग देवाला साकडं घालायला पाहिजे ना.
म्हणून गेले म्हणून सांगायचं. हा, हो. तुला म्हणून सांग, मी चालले प्रभूंच्या मठीमध्ये तांडव करायला. काय करायला? तांडव. तांडव? थोडक्यात काय पुन्हा आम्हीच तडजोड करायची? अगं नको, नाही होऊ दे ना मोकळं यातून. नशिबाने एक संधी मिळाली आहे, नाही राहायचं आम्हाला एकमेकांच्या बरोबर. आणि विचार कर तू अमृताचा, तिलाही नाही राहायचं ना माझ्या बरोबर. तिचं काय? अक्षय, हे सगळं मला मान्यच आहे, पण ह्या वेळेला आपण असं उलट नाही ना वळू शकत. आपल्या घराण्याची जी काही बेअब्रू झाली आहे ना, ती आता तुम्हाला दोघांनाच सावरावी लागणार. आणि मला विचारशील ना, तर प्रेमापेक्षा कर्तव्य महत्वाचं आहे, आणि तेच आता करावं लागणार आहे. हे बघ अक्षय, जे काही झालं ना ते झालं, पण आता फक्त माई आणि अण्णा यांचाच विचार करतो. आणि तुझ्या डोक्यात ज्या काही भलभलत्या कल्पना येत आहेत, जे काही विचार येत आहेत ना, ते सगळे बाजूला ठेव बाळा. हे बघ, मी आता जाऊन अमृताला आपल्या घरी घेऊन येणार, पण मला तुझ्याकडून शब्द हवाय की आपल्या घरातल्या ज्या काही पद्धती आहेत, आपल्या घरातल्या माणसांशी कसं वागायचं हे तू तिला समजावून सांगणार. हो, तुला हे करावंच लागणार आहे अक्षय. आता जी काही परिस्थिती आहे ना आपल्या घरात, ती फक्त सावरायला अमृताच उपयोगी पडू शकते. हे बघ, आता फक्त तू स्वतःचा नको ना विचार करूस. ह्या वेळेला फक्त माई आणि अण्णांच्या वयाचा विचार कर रे, त्यांच्या तब्येतीचा विचार कर. मला सांग, आता ह्या वयात त्यांना ही बदनामी सोसायला लावायची आहे का आपण? देव न करो, पण उद्या काही बरं वाईट झालं तर? आई प्लीज. कळतंय तुला मी काय सांगते ते. हे बघ, मी आता जाऊन अमृताला घेऊन येणार. ती आली ना की सगळं व्यवस्थित होईल बाळा. मला सांग, आपल्या घरातली घडी ही आपल्यामुळे विस्कटली आहे ना, मग आपण मिळून आता ती नीट करायचा प्रयत्न करूया ना. विचार कर बाळा, सगळं नीट होईल. थोड्या वेळात घरनं डबा येईल, डबा आला की मी जाऊन अमृताला घेऊन येणार. अमू, अगं बेबी वंस झोपल्यात. आवाजाने ना झोप. या ना, या. या अमू. नव्या सुनबाई.
बसायला. आणि यांची बेडरूम म्हणजे अगं तुला सिकंदर आठवतो ना आपला? सिकंदर म्हणजे माझा श्वान. माझ्या माहेरी होता तो. श्वान म्हणजे माझा अल्सेशियन. हे घाडगेंकरचा नाही, माझ्या माहेरचा. त्याला स्वतःची राहायची खोली होती. यांची बेडरूम तेवढीच आहे, सिकंदरच्या खोली एवढी. अगदी बरोबर. बसा हं. मी पाणी आणते. हा. हे बघितलंस का ग ताया मावशी? पाहुण्यांना पाणी देण्यासाठी काचेचे ग्लास पण नाहीये त्यांच्याकडे. स्टीलच्या ग्लासातून पाणी पाजताय तिथे पाहुण्यांना. आम्ही सोयरीक केली ना, या पोरीशी हेच चुकलंय आमचं. म्हणजे आमचंच चुकलंय ग ताया मावशी. चुकलंय ते आमचंच. हे बघा, तुम्ही कशासाठी आलात हे सांगितलं तर फार बरं होईल. वा, वर हेही विचारताय? नाही, बरोबर आहे, बरोबर आहे. यांची मुलगी नाही ग, घाडग्यांची सून पळून गेली ना. कोणाची? घाडग्यांची सून पळून गेली. लग्न झाल्याच्या दुसऱ्या दिवशी नवी नवरी पळून जाते. न सांगता कोणालाही निघून जाते घरातनं. ती का गेली अहो? काही घडलंय का तुमच्याकडे असं विचारायला अख्खी दुनिया लोटते आमच्या दारात. मुलगी यांची नाही ग, घाडग्यांची सून गेली. घाडग्यांची बदनामी झाली आहे ना. आता मला सांग, यांच्याकडे एक तरी माणूस आला असेल का ग? हा काय हो, तुमच्या दारात एक तरी माणूस आला का विचारायला की काल तर लग्न झालं तुमच्या मुलीचं, मग आज ती उठून तुमच्या दारात का आलीये परत? आला का एक तरी माणूस आला विचारायला? कसा येणार? कसा येणार? त्यासाठी बाजारात पत असावी लागते ना, जी तुमची नाहीये पण आमची आहे ना, घाडग्यांची आहे. मला कोणीच ओळखत नाही हो, पण आम्हाला दुनिया ओळखते. आमची आणि पर्यायाने आमच्या पेढीची एवढी बदनामी झाली आहे या तुमच्या पोरीमुळे. आमची काही चूक नसताना सहन नाही करणार. हे जमणार नाही. विचारलत ना मला आता, तुम्ही इथे कशासाठी आलात ते सांगितलं तर बरं होईल. तर मग ऐका, ज्याचं माप त्याच्या पदरात टाकायला आले. आता काय उपयोग आहे पाणी पाजून? तुम्ही चांदीच्या नाही तर सोन्याच्या, अगदी प्लॅटिनमच्या नाही, म्हणजे हे त्यांच्याकडे काहीच नाहीये. पण तरी अशा पेल्यातनं जरी पाणी आणलं ना तरी काहीही उपयोग नाहीये. आता तुमच्या पोरीने चांगलंच पाणी पाजलंय आम्हाला. आता गंगाजल ओतायला ये आमच्या घरी. हे बघा वसुधाताई, तुमच्या घरात जे वाद झाले तो प्रकार खरंच दुर्दैवी होता. आणि माझ्या बहिणीने रागाच्या भरात पोलीस तक्रार केली, त्याबद्दल मी तुमची माफी मागतो. आता हा विषय संपला. पुन्हा उगाळून काही उपयोग आहे का? कसं उगाळून उपयोग नाहीये? आम्हाला नरकात गाडलंय तुम्ही आणि तुमची सुटका करून घेताय. जमणार नाही. या सगळ्याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागणार. याचे परिणामही तुम्हाला भोगावे लागणार आहेत. अगं पण पळून गेली मुलगी यांची आणि पोलीस तुमच्या दाराशी का? अगं मग तेच सांगतेय मी ताया मावशी. अगं आमचंच चुकलंय. ज्याची लायकी नाही पायाशी बसवायची अशा लोकांना माईंनी डोक्यावर बसवलं ना. मग काय करणार? लात मारली आणि गाडलं आम्हाला नरकात.
आमचंच चुकलंय. यांच्याशी सोयरी केली ना माईंनी, हेच चुकलंय. मला तर केव्हाच कळून चुकलं होतं ग. आता घाडग्यांचं काहीही खरं नाही. बरं वाटतंय का अण्णा आता? मला माहितीये आमच्यामुळेच तुमची तब्येत बिघडली. पण मी मनापासून सांगते अण्णा, तुम्ही लवकर बरे व्हाल. आणि जे काही घडलंय ना, त्या सगळ्याला मीच जबाबदार आहे. पण आता हे सगळं सावरण्याची जबाबदारी देखील माझीच आहे. मी आणि अक्षयने ठरवलंय अण्णा, आजपर्यंत आमच्यामुळे तुम्हाला खूप त्रास झालाय, पण ह्याच्या पुढे नाही होणार. अण्णा, आपलं घर पूर्वीसारखंच आनंदी बघायचंय ना तुम्हाला? मी, अमृता आणि अक्षय, आम्ही तिघही या घरातला आनंद परत आणणार आहोत. मी जाऊन अमृताला घेऊन येते अण्णा. माझा शब्द आहे तुम्हाला. नका काळजी करू, लवकर बरे व्हा. तुमची पोरगी आमच्या घरात आली आणि आमच्या घरातला आनंद पार हद्दपार झाला. अहो काय बोलताय हे? खोटं बोलतेय मी? हो, खोटं बोलतेय. आमच्या घरात पोलीस कोणामुळे आले? आम्हाला दोष द्यायच्या आधी स्वतःच्या पायाखाली काय जळत आहे ना ते बघा. तुमच्या मुलाचं, अक्षयचं एका दुसऱ्याच मुलीवर प्रेम असताना सुद्धा त्याचं लग्न तुम्ही अमृताशी लावण्याचा घाट घातला. ही शुद्ध फसवणूक नाही का? माहित होतं ना तुम्हाला? माहित होतं की नाही? मग माहित असताना सुद्धा का लग्नाला परवानगी दिली? आणि आनंदाने तुमच्या या पोरीचं लग्न करून दिलत ना अक्षय बरोबर? अगो बाई, आनंदानी? मग सांगते काय, अगं रॅकेट आहे हे. रॅकेट? काय? कसलं रॅकेट? हा, इकडे इकडे माझ्याशी बोला, माझ्याशी. हा हा माझा भाऊ बिचारा गरीब आहे, भावनाशील आहे, म्हणून काय मुंडी मुरगळणार आहात की काय? हा, माझ्याशी बोला. बोलीनच. काय घाबरते की काय? सगळ्या जगाला ओरडून सांगीन तुमचे काय धंदे आहेत ते. कसे माहितीये का ताया मावशी, अक्षयचं दुसऱ्या मुलीवर प्रेम आहे हे माहित असून सुद्धा यांनी आपल्या पोरीचं लग्न अक्षयशी लावून दिलं. आणि मग काय केलं? आज लग्न लावून दिलं, दुसऱ्या दिवशी पोरीला गपचूप माहेरी घेऊन आले. आणि मग आता पुढचं सांगते ना मी तुला. आता घटस्फोटाचा दावा करतील म्हणजे घसघशीत पोटगी घ्यायला हे मोकळे घाडगेंकडून. आणि मग एकदा का पैसे मिळाले, ती पोटगी मिळाली की मग या पोरीसाठी दुसरा नवरा मुलगा शोधणार. तुला सांगते ताया मावशी, लग्नामध्ये ह्या माझ्या साडीचा पदर असा असा करून बघत होत्या.
कारण एवढी भारीतली एवढी चांगली साडी यांनी आयुष्यात कधी बघितली नसणार, तर नेसायची गोष्ट तर लांबच राहिली ना. तुमचा तो भाऊ कुठे गेला? तो लबाड भाऊ. गेला असणार बघ. दुसरा बकरा शोधायला गेले असतील या पोरीसाठी. बस करा आता. पातळी सोडताय तुम्ही. आता इथून निघून जा, नाहीतर नाहीतर काय? नाहीतर काय कराल? असा कमरेवरती हात ठेवून कोणासमोर बोलताय तुम्ही? तुमचा भोंदूपणा आता सगळं कळते की नाही मी बघा. चला. तुमच्या या हवरटपणाचे नाही 12 वाजवले ना, आता पाठवा तुमच्या पोरीला माझ्याकडे. नाव नाही सांगणार, वसुधा दिनकर घाडगे. आता हिचे काका येतील घरी हातपाय जोडत. आमच्या अमृताला घरात घ्या, तिचं चुकलं, मोठ्या मनाने पदरात घ्या वगैरे. खबरदार जर कोणी आलात तर. तुला आमच्या घरात प्रवेश नाही. आमच्या घरातला प्रत्येक जण तिरस्कार करतो तुझा. खबरदार जर तुझं थोबाड आम्हाला यापुढे कधी दाखवलंस तर. चल ग ताया मावशी, या 2 खणाच्या घरामध्ये जीव घुसमटलाय माझा. चल 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 चल. सावकाश घे. हा, चल आलो ना आता आपण. जाऊया वर. चल. नाही आहे, मला नको तू आग्रह करू. गाडी पार्क करायची ना, तू जाऊन ये वर. मी थांबतो, जागा शोधतो गाडीसाठी. रस्त्यावरच आहे गाडी, जाऊन ये. तुम्ही काही काळजी करू नका. खरे रंग दिसतायत त्यांचे, खरे रंग. लग्नात कसे अगदी गोड 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 बोलत होते, हा, पण आत किती विष भरलंय पाहिलंस ना. छे 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 छे. घर अगदी अपवित्र झालं, अपवित्र. शुद्ध करून घ्यायला हवं. मधुरा, चल गोमूत्र घेऊन ये. घरभर शिंपडायला हवं. चल 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 लवकर. छे बाई छे. माईंच्या डोक्यावरचा मुकुट माझ्या डोक्यावर येईपर्यंत मी काय स्वस्त बसणार नाहीये. हा, तू एक काम कर. काय ग? केतकी आहे ना, केतकी, तिला सांग तयार राहायला, कारण आता ती मला हाताशी लागणार आहे. मी ज्या क्षणी बोलवेन त्याच क्षणी ती माझ्यासाठी हजर पाहिजे. अगदी तुझ्या निरोपासरशी ती हजर होईल बघ. हा, रिक्षा ग, रिक्षा नाही मिळत आहे. रिक्षा. चल चल चला. मी तुम्हाला सोडते आणि मग मी पुढे जाते. हो हो, हा? चालेल चालेल. एक मिनिट दादा, मी 2 मिनिटात येऊ. पटकन ये. जा जा जा, आले, आले. पटकन ये. वा 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 वा. चांगली पद्धत आहे.
फार चांगली पद्धत आहे. एकाने एक फटका द्यायचा, मग समोरचा सावरायला लागला की दुसऱ्याने येऊन दणका द्यायचा. काय चाललंय काय? आत्या, अमू, तुम्ही आत या. अगं आता तू म्हणतेस म्हणून हं? नमस्कार. नमस्कार. मला कल्पना आहे आपल्या सगळ्यांच्याच मनावर खूप ताण आहे, पण आपण सगळ्यांनी एकत्र बसून बोलल्याशिवाय तुम्ही सगळेच एकदम येऊन सगळा सोक्षमोक्ष का नाही लावून टाकत? जे काय बोलायचं असेल ना ते एकदम बोलून टाका. माझा निर्णय बदलणार नाही. आधी तुमच्या जाऊबाई आल्या, त्या आमचा उद्धार करून गेल्या. आता तुम्ही आलात, थोड्या वेळाने आणखी कोणीतरी येईल. खूप मनस्ताप झालाय हो. आता आणखी डागण्या नका देऊ. काय ते एकदाच ऐकवून टाका आम्हाला. वसुधा आली होती इथे. हो हो, त्याच आल्या होत्या. सगळा फौज फाटा घेऊन आल्या होत्या आमच्या 40 पिढ्यांचा उद्धार करायला. बंद करायचा नव्हता का गॅस? माझं लक्ष नव्हतं. माई, तुम्ही मला ओरडलात तरी चालेल. विनाकारण ओरडू? नाही म्हणजे तुम्ही अशा गप्प गप्प उभ्या आहेत तर कसं तरीच वाटतंय. नेहमी कसं तुमचा घरात आवाज सगळीकडे घुमत असतो तेव्हा खूप छान वाटतं, पण आज तुम्ही अशा गप्प उभ्या आहेत. अण्णाही तिकडे हॉस्पिटलमध्ये आहेत. मला ना असं चुकल्यासारखं वाटतंय. तुम्ही ओरडा ना मला, तुम्ही चिडा रागवा, पण प्लीज बोला ना माझ्याशी. अण्णांचीच मला काळजी वाटते. माई, मी ना देवाकडे प्रार्थना केलीये. तुम्ही बघा आपल्या अण्णांना ना बरं वाटेल आणि ते लवकरात लवकर घरी येतील. पण प्लीज तुम्ही काहीतरी बोला ना. माई, तुम्ही दुपारी हॉस्पिटल मधून आल्यापासून काही खाल्लं नसेल ना? मी पटकन तुमच्यासाठी थालीपीठ करू? नाही म्हणजे मला तुमच्या इतकं जमणार नाही, पण मी प्रयत्न करते. खाल तुम्ही माई? मी तुळशी जवळ दिवा लावून येते. हा, कशी आहेस तू? काय झालं? बोल, मोकळी हो.
सॉरी. अगं सगळं इतकं विचित्र झालं ना, मला काही समजत नाहीये. मला आत्ता कळतंय की मी त्या दिवशी सकाळी त्या घरातून निघाले आणि इतका सगळा गोंधळ झाला. पण मी शपथ सांगते, मी मुद्दामून नाही केलं. माझा जीव खूप गुदमरलेला हो तिकडे. मी नाही हँडल करू शकले सगळं. मला माझं मन मोकळं करायचं होतं, शांत करायचं होतं, म्हणून मी निघाले. मला माहितीये जे काही झालं ते खूप चुकीचं झालं. पोलीस कंप्लेंट सॉरी. खरंय, जे काही घडलंय ना ते सगळं चुकीचंच घडलंय. पण चूक आपल्या सगळ्यांचीच आहे ग. आणि इथे मी चुका उगाळण्यासाठी नाही आले, त्या सुधारण्यासाठी आली. तुम्ही सगळेच आमच्या घरी पूजेसाठी आला होता, पण घडलं भलतंच. उगाचच एकमेकांवर वाटेल ते आरोप झाले. पण मला असं वाटतं की आपण सगळी शहाणी सुरती माणसं. जे काही झालं ना ते आता आपण विसरून जाऊया. आणि आता तर हेही स्पष्ट झालंय की आमच्यामुळे अमृताला कुठल्याही प्रकारे त्रास झाला नव्हता. ती स्वतःहूनच बाहेर पडली होती तिचं मन शांत करण्यासाठी. समजू शकते मी. चला, आता सगळ्याच गोष्टी स्पष्ट झाल्यात. म्हणूनच मी माझ्या सुनेला सन्मानानं तिच्या घरी परत न्यायला आली. माफ करा मृदुलाताई, पण हे शक्य नाही. तुमच्या जाऊबाईंनी स्पष्ट शब्दात सांगितले, खाडगे मंडळी आमच्या अमृताला त्यांच्या घरात पाय सुद्धा टाकू देणार नाही. आणि खरं तर मला तिला पाठवायचंच नाहीये. शिवाय तुमच्या जाऊबाईंनी जे काय आमच्यावर चित्रविचित्र आरोप केलेत ना, त्या चक्रात सुद्धा अडकून पडायचं नाही. कृपा करून हा आग्रह करू नका. वसुधाच्या वतीनं मी तुमच्या सगळ्यांची माफी मागते. पण अमृता आम्हाला खरंच मनापासून घरी यायला हवीये. खाडग्यांची सून आहे ती, आमच्या कुटुंबाचा भाग आहे ती. आणि अण्णांनी तर अशाही अवस्थेत तिची चौकशी केली. अशाही अवस्थेत म्हणजे? अण्णांना अटॅक आलाय. हॉस्पिटलमध्ये. काय सांगताय काय? बाप रे, आम्हाला काही कल्पना नव्हती हो. त्या वसुधाबाई सुद्धा काही बोलल्या नाहीत. मला कोणालाच दोष द्यायचा नाहीये, पण अमृताच्या जाण्याने अण्णा खचले.
आणि आपली नाचून घरातनं निघून गेली याच्यासाठी त्यांनी जबाबदार माईंनाच धरलाय. कुठल्याही परिस्थितीला खंबीरपणे तोंड देणाऱ्या माई आज खरंच खचल्या. त्यांना इतकं हतबल झालेलं मी आजपर्यंत पाहिलं नव्हतं. आज घाडग्यांच्या घरात पोलीस आले. पोलीस आणि घरच्या बायकांनाही पोलीस स्टेशनची पायरी चढायला लागली. इतकी मोठी बदनामी. अमृता, अमृता, हे सगळं तुझ्यामुळे घडलंय. माझं हस्तखेळतं घर विस्कटून टाकलेस तू अमृता. ह्यांना अटॅक आला नाही, हे चांगलं केलं नाहीस तू अमृता. पण आम्ही पुन्हा उभे राहू, पुन्हा. पण एक लक्षात ठेव, तू मात्र माझ्या मनातून कायमची हद्दपार झालीस.